करवीर तालुक्यासह जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, जांभळी, कडवी, तुळशी, भोगावती, धामणी, कुंभी नदीपात्रातील शेतकऱ्यांना पाणी उपसा बंदी आदेश पाटबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता श्रीमती ज्योती देवकर यांनी केली होती। दरम्यान काही प्रतिनिधींच्या वतीने चर्चा केल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी 3 दिवसांकरिता शेतकऱ्यांना नदीपात्रातील पाणी उपसा करण्याची परवानगी दिली होती। याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या ऊस शेतीमध्ये लागवड टाकून ऊस शेतीला पाणी मिळणार म्हणून लागवडी टाकून मोटरचा बटन दाबताच विद्युत पुरवठा खंडित असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्याशी काही शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पाण्याविना वाळलेला ऊस दारात आणून टाकण्याचा इशाराच दिला। याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। तर शेती व्यवसाय अडचणीत असताना पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्याची चेष्टा केली जात आहे। 3 दिवसाकरिता नदीपात्रातला पाणी उपसा करण्यास परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले होते। तर अचानक पाटबंधारे विभागाने निर्णय बदलल्याने शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडांगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।